एक नजर टाकूया नागपूरच्या क्राईम जगतावर। आजच्या प्रमुख बातमीत उपराजधानी नागपूरमध्ये एक मोठा गोंधळ उडवणारी बातमी समोर आली आहे। इंदोर पोलिसांनी नागपूरमध्ये एका नकली नोटांच्या छापखान्यावर धाड टाकून मोठा पर्दाफाश केला आहे। बनावट नोटांच्या रॅकेटने देशभरात आपली पायवाट पसरली होती। पोलिसांनी केलेली ही कारवाई मोठ्या प्रमाणावर चर्चेचा विषय बनली आहे। नागपूर शहरातील जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चॉक्स कॉलनी कामठी रोडवरील प्लॉट नंबर 80 येथे एक भयंकर नकली नोटांचा छापखाना चालला होता। इंदोर पोलिसांच्या कारवाईत हे छापखाना उघडकीस आले। आरोपी मलकीत सिंह गुरमेश सिंह विर्क आणि मनप्रीत सिंह कुलविंदर सिंह विर्क यांनी या रॅकेटची सूत्रे हातात घेतली होती। या दोघांच्या घरात हे बनावट नोटांचे उत्पादन सुरू होते। आरोपींनी लाखो रुपये किमतीच्या बनावट नोटा तयार केल्या होत्या। त्यामध्ये 200 आणि 500च्या नोटा प्रामुख्याने होत्या। मिळालेल्या माहितीनुसार आरोपींचे हे रॅकेट देशभर पसरलेले होते आणि नागपूर, पुणे, मुंबई, राजस्थान यांसारख्या ठिकाणी हे बनावट नोटा पाठवित होते। सर्व माहिती लक्षात घेत आरोपीने या बनावट नोटांचा धंदा घरातूनच सुरू केला होता। ते दिवस रात्र नोटा छापत होते आणि ग्राहकांना कमी किमतीत नोटेची विक्री करीत होते। 1 लाखाच्या बनावट नोटांच्या बदल्यात 20,000 रुपये घेत होते। त्यांच्या या अवैध कारवाईत जरीपटका पोलिसांच्या दुर्लक्षामुळे हा छापखाना खुलेआम सुरू होता। इंदोर पोलिसांनी या धाडीनंतर आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्यापासून 2 लाख मूल्यांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत। तसेच या रॅकेटमध्ये अनेक लोकांचा सहभाग असल्याचे सांगितले जात आहे। पोलिसांनी सांगितले की हे छापखाने अवैध ट्रॅव्हल्स बसच्या माध्यमातून देशभर नोटांची तस्करी करत होते। आरोपी मलकीत आणि मनप्रीत यांना देशभरात नकली नोटांचे रॅकेट सक्रिय केल्याचे दिसून आले आहेत। तसेच या कारवाईमध्ये इंदोर पोलीस उपायुक्त अभिनव विश्वकर्मा आणि नागपूरचे पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांचे सहकार्य प्राप्त झालेत। ऐसी जगह पर इस्तेमाल करता था जहां पर कैश की ज्यादा इस्तेमाल होता है। पेट्रोल पंप हो गया या फिर कई ऐसे बिजनेसेस हैं जहां पर कैश का डीलिंग ज्यादा। नकली नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश करणारी ही कारवाई नक्कीच महत्त्वाची आहे, परंतु स्थानिक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे किती मोठं जाळं निर्माण झालं हे देखील स्पष्ट होत आहे। यामुळे सुरक्षा यंत्रणेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। या प्रकरणाची अधिक तपासणी सुरू आहे आणि पोलीस अधिकाऱ्यांना अनेक आरोपींच्या मागावर पाठवण्यात आले आहे।